नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकल आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय. समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलं तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत, त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना पे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्यांना भरघोस मतांनी मतदान करा. हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार, माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत ते राहणार, पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार. जे अनेक चांगले मुसलमान आहेत, जे आपापल्या कष्टाने कामं करतायत, नोकऱ्या करतायत, व्यवसाय करतायत, त्यांचा विषय येत नाही. पण काही जे वाह्यात आहेत, ज्यांना इथे सगळा धुमाकूळ घालायचा, धार्मिक धुमाकूळ, ज्यांना गेले 10 वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय, ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघतायत. उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून, पुन्हा रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील. मला अजूनही आठवतंय तो सगळा 80-90चा सगळा काळ, काय काय चालू होतं यांचे, उन्माद सुरू होते, उन्माद. त्या सगळ्या गोष्टींचा शेवट होता हा बाबरी मशिदीचा ढाचा पडणं. ढाचा पडल्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की या देशामध्ये राम मंदिर घडेल, बनेल. पण तुम्हाला निश्चित सांगतो, मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मतभेद असतील, पण राम मंदिर जर कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं या देशामध्ये. जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला, मुलायमसिंग यादवच्या लोकांनी, पोलिसांनी ज्याला गोळ्या घालून ठार मारले, ज्याला कारसेवकांना, आणि त्यांची शरयू नदीमध्ये ज्याला प्रेत फेकून दिली गेली होती, माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र. तेव्हा ते राम मंदिर झालं, त्यावेळेला त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल की आपलं बलिदान फुकट नाही गेलं. पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असतं. तुमचं मत, तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं काय चाललंय. आणि मी आपल्याला पण सांगू इच्छितो, या इकडे या. ज्या पुणे शहरातल्या लोकांकडनं अनेक तज्ञ लोक इथे राहतात, अनेक विद्वान लोक इथे राहतात, या शहराची मांडणी कशा प्रकारे झाली पाहिजे, कशा प्रकारे याला पाणी पुरवठा झाला पाहिजे, कशा प्रकारे याची आरोग्य व्यवस्था असली पाहिजे, कशा प्रकारचे इथे रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिजेस हे झाले पाहिजेत, या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे, घरातनं बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखा समाधानाचा श्वास घेता आला पाहिजे. मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय, हे चित्र उभं करण्याचं काम, जबाबदारी ही तुम्हा लोकांवरती आहे. सगळीच नाही, पण खासदार, आमदार, नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मला असं वाटतं की याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू. माझा तर सहभाग तर 100% असेलच असेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु आज ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात, तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.